नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर यंदा 29 मार्च रोजी आहे ती म्हणजे शनी अमावस्या. शनिदेवांचं होणारं शनी राशीत परिवर्तन, पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही करायचे आहेत हे 5 उपाय. हिंदू धर्मात प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं आहे आणि त्यातल्या त्यात शनी अमावस्या ही तर खूपच विशेष मानली जाते असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. यंदा वर्षातील पहिली शनी अमावस्या कधी आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. वेळ काय आहे, उपाय काय करायचे आहेत याची संपूर्ण माहिती मी एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी बनवलेली आहे. तर मित्रांनो, शनी, राहू, केतू आणि पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. अमावस्या ही शनिदेवांचा जन्मदिवस मानला जातो. तसेच पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते. पितरांना प्रसन्न करायचं असेल तर अमावस्या तिथीला पितरांची पूजा केली जाते. असं केल्याने सुख समृद्धीमध्ये वाढ होते. अशी मान्यता आहे की यंदा शनिवारी शनी अमावस्या आहे. त्याची तिथी 28ला का 29ला यामध्ये खूप संभ्रम निर्माण झालेला आहे. तर आपण या व्हिडिओतून तेही जाणून घेणार आहोत. शनी अमावस्या ही नेमकी कधी आहे? तर शनी अमावस्या तिथीची सुरुवात बघा 28 मार्च रोजी संध्याकाळी 7:55 ती सुरू होणार आहे. तर त्याची जी समाप्ती आहे ती 29 मार्च दुपारी 4:27 असणार आहे. तर उदय तिथीनुसार आपण शनिवारची 29 मार्च रोजीची जी अमावस्या आहे ती आपण गृहीत धरणार आहोत. ही तिथी शनिवारी येत असल्याने त्या तिथीला शनी अमावस्या असंही म्हटलं आहे. शनी अमावस्येची जी स्नानाची वेळ आहे ती 29 मार्च रोजी पहाटेच्या 4:42 ते 5:29 असणार आहे. ही अत्यंत शुभ वेळ आहे आणि अमावस्या दिवशी स्नान, दान, धर्म या तिन्ही गोष्टींना खूप महत्त्व आहे. त्यामुळे जी स्नानाची शुभ वेळ आहे या वेळेमध्ये तुम्हाला स्नान हे करायचंच आहे. शनी अमावस्याची पूजा मुहूर्त आहे तो म्हणजे सकाळी 5:06 ते सकाळीच 10:12 असणार आहे. या वेळेमध्ये तुम्हाला शनिदेवांच्या मंदिरात जाऊन शनी अभिषेक घालायचा आहे. असं केल्याने या शुभ मुहूर्तात जी पूजा कराल त्याचं फळ हे दुगणित मिळत असतं. त्यामुळे या दिवशी तुम्हाला या शुभ वेळात तुम्हाला नक्की पूजा करायची आहे. तर आता पूजा नेमकी कशी करायची? शनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदी किंवा तलावात स्नान करायचं आहे. हे स्नान शक्य नसेल तर घरातील पाण्यात गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करावं लागेल. त्यानंतर तुमचं सर्वप्रथम देवघर स्वच्छ करायचं आहे. तुमचं घर साफसुथरं करायचं आहे, अंगण साफसुथरं करायचं आहे. अंगणात छानशी या दिवशी रांगोळी काढायची आहे. तुमच्या पितरांना समर्पित दक्षिण दिशेमुखी दरवाजामध्ये दिवा तुम्हाला लावायचा आहे. तुमच्या घरातली देवपूजेनंतर घरामध्ये देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे. माता लक्ष्मी म्हणजे तुळशीला जल अर्पण करायचं आहे. सूर्याला तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवाला देखील तुम्हाला अर्घ्य दिल्यानंतर सूर्यदेवांची पूजा तुम्हाला या दिवशी करायची आहे. त्यानंतर घरातल्या देवांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. तुळशी मातेला पाणी दिल्यानंतर तुळशी मातेजवळ तुम्हाला एक दीप लावायचा आहे. अशी ही पूजा सूर्योदय जेव्हा होतो तेव्हा तुम्हाला करायची आहे. या दिवशी तुम्हाला लवकर उठून ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतात. या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात देखील तुम्हाला जायचं आहे. विविध पूजा करा आणि मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून शनिदेवांवर या दिवशी अभिषेक तुम्हाला करायचा आहे. या दिवशी पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही विविध उपाय देखील तुम्हाला करायचे असतात. जे तुम्ही दर अमावस्येला करता तेच उपाय या दिवशी देखील तुम्ही केले तरी ते अत्यंत लाभदायी तुम्हाला ठरणार आहेत. त्यांच्यासाठी तर्पण करा, पितरांसाठी पिंडदान करा, पितरांच्या नावाने दान करा. जे तुमच्या मनात येईल त्या पद्धतीने तुम्ही पितरांसाठी तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दानधर्म करा. या दिवशी शनिदेवाला निळे कलरचे फूल जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. ते अत्यंत शुभ आहे आणि जर निळ्या कलरचे फूल तुम्ही शनिदेवांना अर्पण केले तर त्यामुळे तुमची हर एक मनोकामना पूर्ण होणार आहे. शनी मंदिरात जायचं, एक फूल घेऊन जायचं आणि शनिदेवांना तेलाचा अभिषेक झाल्यानंतर त्यांना ते फूल अर्पण करायचं. तुमची मनोकामना सांगायची, लगेच तुमची मनोकामना ही पूर्ण होत असते. शनिदेवांचं जे देव आहे ते अगदी शासन करणारं देव आहेत. शनिदेवाला कर्माचा दाता आणि शासन करणारा म्हणतात. 7:30च्या काळामध्ये जो
ज्या माणसाला कोणी जर त्रास दिला असेल तर तुम्ही शनिदेवांकडे नक्कीच त्यांच्याबद्दल तक्रार करू शकता. त्यामुळे शनिदेव तुमची ही मदत नक्कीच करतील आणि त्या माणसाला शासन हे नक्कीच देतील. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी शनिदेवांचा वाईट प्रभाव कमी होण्यासाठी काही उपाय देखील करायचे आहेत. जर तुम्हाला काही पाप केलं असेल, तुम्हाला आता पश्चाताप होत असेल, तर शनिदेवांकडे तुम्ही नक्कीच माफी मागू शकता. या दिवशी शनीच्या 7.5चा प्रभाव कमी करण्यासाठी शनिदेवांची तुम्हाला पूजा करायची आहे. तसेच शनिदेवाचा वाईट परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय पुढीलप्रमाणे तुम्हाला करायचे आहेत. पहिला म्हणजे अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्यात थोडेसे काळे तीळ टाका. कच्चं दूध पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करा. धूप दीप अगरबत्ती लावून पिंपळाच्या झाडाची तुम्हाला यथाशक्ती पूजा करायची आहे. कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू असतात आणि त्यानंतर पित्रही आलेले असतात. त्यामुळे दोघांचीही पूजा एकसाथ होऊन जाते. अमावस्येला शनिदेवाला तुम्हाला तेलात बनवलेली पुरीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. असं केल्याने देखील शनिदेवांची कृपा तुमच्यावरती राहणार आहे. शनिदेवांना 7 प्रदक्षिणा मारून त्यांना तुम्ही प्रसन्न करू शकता. शनिदेवांसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शनी मंत्र, शनी स्तोत्राचं तुम्हाला पठण किंवा श्रवण करायचं आहे. असं केल्याने सुद्धा शनिदेव हे प्रसन्न होत असतात. त्यानंतर तुमच्या घरामध्ये शनिवारी एक कोरपड आणायची आहे. ती कोरपड अगदी मुळापासून तुम्हाला आणायची आहे आणि आणल्यानंतर ही कोरपड तुम्हाला दरवाजाच्या वरती तुम्हाला अडकवायची आहे. मुळासहित कोरपड, जिवंत कोरपड आपण तिला म्हणू शकतो. कोरपडीचं झाड हे दरवाजाच्या वरती तुम्हाला लावायचं आहे. जेव्हा असं बोललं जातं घरामध्ये नकारात्मकता येत असते ना, तेव्हा तुमची कोरपड ही जळून जाते. तेव्हा तुम्ही समजू शकता की आपल्या घरामध्ये काही ना काही वाईट शक्ती आहे. आणि जेव्हा तुमच्या घरात अगदी व्यवस्थित असतं किंवा वातावरण घरातलं चांगलं असतं, तेव्हा ती कोरपड, बिना पाण्याची कोरपड दरवाजेच्या वरती ही तशीच्या तशी जिवंत राहत असते. ती जळत नाही, उलट ती वाढत वाढत मोठी होत असते. त्यामुळे आपल्या घरात येणाऱ्या ज्या नकारात्मकता आहे ते कमी करण्याचा, तिचा प्रभाव कमी करण्याचं सुद्धा काम ती कोरपड हे झाड करत असतं. त्यामुळे ही कोरपड असेल ही तुम्हाला तुमच्या घराच्या दरवाजाच्या वरती आतल्या साईडला तुम्हाला लावायची आहे. त्यानंतर लिंबू मिरची हे देखील या दिवशी तुम्ही लावलं असेल ते तुम्हाला या दिवशी बदलायचं आहे. तुमच्या घरामध्ये असेल, व्यवसायात असेल, ऑफिसच्या जागेवरती असेल, गाडीला असेल, या दिवशी लिंबू मिरची लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. यामुळे सुद्धा तुमची जी काही नजरबाध आहे ती जात असते. पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येला तुम्हाला तांदळाची खीर बनवायची आहे आणि तुमच्या पितरांना तुम्हाला नैवेद्य म्हणून ते दाखवायचे आहे. शनिदेवाची पूजा करताना 7 किंवा 11 किंवा 21 वेळा मंत्राचा जप करायचा आहे. पितृदेवाय नमः असं तुम्हाला जप करायचा आहे. पितरांच्या शांतीसाठी कावळ्याला तुम्हाला कणकेचं पीठ असेल, बिस्किट असेल हे तुम्हाला खायला घालायचं आहे. या दिवशी कावळ्याला घास हा नक्की द्यायचा आहे किंवा भात द्या, चपाती द्या. तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्हाला कावळा तुमच्या या दिवशी जर आला घराच्या आजूबाजूला किंवा जर तुम्हाला दिसला तर तुम्ही त्याला नक्की खायला घालायचं आहे. कारण की अमावस्ये दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वी लोकावरती येत असतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ते आपल्या समोर येत असतात. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या खिडकीमध्ये असेल, घराच्या जवळपास असेल, हे जर असं कोणी दिसलं तर त्यांना तुम्हाला नक्की खाऊ घालायचं आहे. तर हे जे उपाय आहेत हे तुम्हाला या दिवशी जरी तुम्ही केले आणि बाकी कधीच नाही केले तरी चालेल, पण ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुमचं दुःखाचं जे काही निवारण आहे, कष्टाचं निवारण आहे ते या दिवशी तुम्ही करून घ्या. जेणेकरून पाडव्याची सुरुवात ही नवी सुरुवात होईल आणि येणारं तुमचं जीवन अगदी सुखी, समृद्धी आणि समाधानी राहील. तुमच्या जीवनात माता लक्ष्मीची भरभराटी होईल. यासाठी तुम्हाला हे उपाय नक्की करायचे आहेत. पितरांना खुश करा, पितरांचा आशीर्वाद घ्या, तुमच्या शनिदेवांचा आशीर्वाद घ्या. कारण शनिदेव आणि पितृदेव यांच्या आशीर्वादाशिवाय आपलं कोणतंच काम पूर्ण होत नाही. ते जर आपल्या पाठीशी राहिले तर आपल्याला जीवनात कोणती ना कोणती अडचण ही येणारच नाही कधी. कारण एवढा प्रभावशाली त्यांचा आशीर्वाद आहे आणि एवढे महाभयंकर हा दोन्ही दोष आहेत. त्यामुळे या दोषांपासून मुक्तता जी आहे ती याच दिवशी आपल्याला भेटत असते. त्यामुळे खूप महत्त्वाचा दिवस आहे. ही संधी चुकवू नका. अमावस्या आहे, घरामध्ये शांतता ठेवा, वादाह कलह करू नका. अमावस्या दिवशी केस कापू नका, नखे कापू नका. हे जे छोटे छोटे नियम आहेत ते नक्की पाळा आणि आपली अमावस्या ही सुखकर शांततेत घालवा.
तर अशी होती ही माहिती. कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. तुमच्या जीवनामध्ये शनीची कृपा राहावी, पितरांची कृपा राहावी ही शनिदेवाच्या चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथं संपवते. धन्यवाद.